नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामगीता अध्ययनाची एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्या सिरीजला आपल्या सर्वांचा प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. रोज आम्हाला नवनवीन कॉल्स येतात, रोज मेसेजेस येत आहेत की फार छान पद्धतीची ही सिरीज आपली होत आहे आणि म्हणूनच आज बघता बघता आपण 38व्या दिवशी या सिरीजच्या आलेलो आहोत. आणि आज 38व्या दिवशी आपण बघणार आहोत ग्रामगीतेतील 38वा अध्याय ग्रामकुटुंब. हा ग्रामकुटुंब अध्याय आदर्श जीवन पंचकातील आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या अध्यायाचे आदर्श म्हणून अध्यायाच्या अगदी सुरुवातीला श्री संत नामदेव महाराज यांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 120 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहे. चला तर मग श्रोते मंडळी, या अध्यायाचा नीटपणे अभ्यास करून बघूया. नमस्कार. आज आपल्या समोर आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील काही पानं आणि यात आपण विशेषतः अध्याय 38वा पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे ग्रामकुटुंब. हो, आणि म्हणजे हा फक्त एक अध्याय नाहीये, हा एका संपूर्ण सामाजिक रचनेचा, एका विचारधारेचा आराखडा आहे. बरोबर. आपल्या स्रोतांवर नजर टाकल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. तुकडोजी महाराज एका खूप मूलभूत प्रश्नाला हात घालत आहेत. कोणता प्रश्न? तो म्हणजे आपल्या संत परंपरेने जे काही दिलं, आत्मज्ञान, भजन, कीर्तन, या सगळ्याचा खरा उद्देश काय होता? तो फक्त वैयक्तिक मोक्षापुरता होता की त्यामागे काहीतरी खूप मोठं सामाजिक असं काहीतरी होतं? बरोबर. आणि मला वाटतं याच प्रश्नाच्या उत्तरातून ग्रामकुटुंब ही संकल्पना जन्माला आली आहे. अगदी. म्हणजे एका आदर्श गावाच्या माध्यमातून वैश्विक सुख कसं मिळवता येईल याचा एक व्यावहारिक मार्गच त्यांनी दाखवलाय. चला तर मग या विचारांच्या मुळाशी जाऊन बघूया. तर सुरुवात करूया मूळ समस्येपासून. आपल्याकडे संतांची शिकवण ऐकण्याची एक मोठी परंपरा आहे की नाही? हो, आहेच. आत्मबोध, ब्रह्मज्ञान हे शब्द ऐकले की छान वाटतं. एक प्रकारची बौद्धिक करमणूक होते. पण महाराज म्हणतात की नेमकी इथेच गडबड झालीये. अगदी. ही शिकवण फक्त ऐकण्यापुरतीच राहिली आहे. हो. श्लोकात ते स्पष्ट म्हणतात, करमणूक झाली संतवाणी उच्च ज्ञानाची. म्हणजे हे सगळं कसं झालंय, एका बौद्धिक व्यायामासारखं. लोक तत्वज्ञानावर तासांतास चर्चा करतील, वाद घालतील, पण जेव्हा ते ज्ञान प्रत्यक्ष जीवनात म्हणजे आपल्या वागणुकीत आणायची वेळ येते, तेव्हा मात्र काहीच नाही. तेव्हा हात वर. श्लोकात ते पुढे म्हणतात, जीवनी उत्तरायाचा बोध त्यासी नाही ठाऊ कोठे. म्हणजे हे ज्ञान आयुष्यात कसं वापरायचं याकडे कुणाचंच लक्ष नाही. आणि याचं एक सोपं कारण म्हणजे लोकांनी परमार्थ आणि प्रपंच यात एक सोयीस्कर भिंत उभी केली असावी. बरोबर, अगदी बरोबर. हे सगळं ज्ञान साधू संतांसाठी आहे, आम्ही तर संसारी माणसं असं म्हणून स्वतःची सुटका करून घेतली. हो, आणि या वृत्तीमुळे काय झालं माहितीये, तर संतांचा जो मूळ उद्देश होता तो बाजूलाच राहिला. आणि स्वार्थ वाढला. स्वार्थ फोफावला. प्रत्येकाला फक्त स्वतःचं घर, स्वतःची प्रगती, स्वतःचा फायदा दिसू लागला. मी आणि माझं या पलीकडे विचारच गेला नाही. या स्वार्थी वृत्तीमुळे समाजात जी विषमता तयार झाली त्याची काही उदाहरणे तर अक्षरशः प्राळजाला भिडणारी आहेत. खूप आहेत. महाराज म्हणतात, एक लाडू करोणी खातो तेथेची दुजा उपाशी राहतो. हो. किंवा एकाचे महाल उठताती दुजाची झोपडी जळताती. हे चित्र 80 वर्षांपूर्वी जितकं खरं होतं त्याहून जास्त आज खरं वाटतं. हो, किंबहुना जास्तच. आणि जेव्हा समाजात एवढी टोकाची विषमता असते तेव्हा त्याचा थेट परिणाम माणसांच्या नात्यांवर होतोच. मग एकमेकांबद्दल द्वेष, मत्सर, जळफळाट हे सगळं सुरू होतं. श्लोकात म्हटल्याप्रमाणे, सदा एक दुसऱ्याचे जळती, एक दुजाचे वाभाळे काढिती. मग अशा समाजात सुख शांती कशी येणार? नाही येणार. संत महात्म्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होऊच शकलं नाही, कारण लोकांनी त्यांच्या शिकवणुकीचा आत्माच मारून टाकला. हे ऐकून मला एक प्रश्न पडतो. जर स्वार्थच मूळ समस्या आहे आणि सामाजिक कल्याण हे ध्येय आहे, तर मग संतांनी आत्मज्ञान, भजन, त्याग, वैराग्य यांसारख्या वैयक्तिक वाटणाऱ्या गोष्टींवर इतका भर का दिला? खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्याचा समाजाशी थेट संबंध कसा जोडायचा? काय आहे ना, ह्याच प्रश्नाच्या उत्तरात संतांच्या कार्याचं खरं सार दडलेलं आहे. बघा, या सगळ्या साधनांमागे एकच अंतिम उद्देश होता. कोणता?
व्हावेत सर्व लोक सुखी. त्यांनी आत्मज्ञान का सांगितलं तर माणसाने मी आणि माझं या छोट्या विचारातून बाहेर पडावं. अच्छा. त्याचं मन इतकं विशाल व्हावं की त्याला प्रत्येक माणसात स्वतःचंच रूप दिसावं. सर्वांभूती समदृष्टी हाच तर आत्मज्ञानाचा खरा अर्थ आहे. पण अनेक जण म्हणतील की भजन पूजन ही देवाची आणि भक्ताची वैयक्तिक गोष्ट आहे. हो, वाटू शकतं. त्याला सामाजिक सेवेशी जोडणं हे थोडं ओढून ताणून आणल्यासारखं नाही का वाटत? वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण तुकडोजी महाराजांच्या मते भजन पूजन म्हणजे केवळ डोळे मिटून टाळ वाजवणं नाही. मग काय आहे? ते सांगतात की भजन पूजन हे मन शुद्ध करण्यासाठी आहे. आणि मन शुद्ध झालं की काय होतं? काय होतं? तर आपल्याला सर्वजण एकाच देवाची लेकरं आहेत हे जाणू लागतं. मग जाती धर्माचे, गरीब श्रीमंतीचे भेद गळून पडतात. बरोबर. आणि त्याग वैराग्य? ते यासाठी की जगाकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहू नका. निष्काम भावनेने सर्वांची सेवा करा. प्रत्येक शिकवणुकीची मुळं शेवटी सामाजिक कल्याणातच रुजलेली आहेत बरं का. म्हणजे दान, धर्म, यज्ञ यांसारख्या गोष्टींमागेही केवळ पुण्य मिळवण्याचा हेतू नव्हता. अजिबात नाही. त्यांच्या बरोबरीने आणणं हाच त्यामागचा खरा धर्म होता. आणि महत्वाचं म्हणजे संतांनी हे केवळ सांगितलं नाही, ते जगून दाखवलं. अगदी ते जगून दाखवलं. दामाजी पंतांनी दुष्काळात सरकारी कोठारं लोकांसाठी उघडी केली. का? कारण त्यांना भुकेल्या लोकांमध्येच विठ्ठल दिसला. आणि नामदेव महाराज श्वानाच्या मागे तुपाची वाटी घेऊन का धावले? कारण त्यांना त्या प्राण्यातही देऊन दिसला. ही उदाहरणं खूपच प्रभावी आहेत. चोखोबांनी गाव झाडण्यात कमीपणा मानला नाही. सावतोबा माळ्यांनी शेतीतच विठ्ठल पाहिला. आणि कबीरांनी शेले विणून जाती धर्माच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी आपलं कामच ईश्वर सेवा मानली. बरोबर. त्यांनी दाखवून दिलं की भक्ती आणि सामाजिक कर्तव्य यात काहीच फरक नाही. पण झालं काय की लोकांनी या कृतींमागे दडलेला विचार समजून घेतला नाही. त्यांनी फक्त कथा ऐकल्या. हो, आणि त्यातून पुण्य मिळवण्याचा सोपा मार्ग शोधला. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा जो मूळ हेतू होता तो मागेच राहिला. म्हणजे तुम्ही म्हणता की केवळ वैयक्तिक उपदेशाने समाज बदलणार नाही? नाही बदलणार. काही मोजके लोक सुधारतील, पण बहुसंख्य लोक त्याच विषम व्यवस्थेत अडकून राहतील. अचूक. आणि इथेच तुकडोजी महाराज एक क्रांतिकारक विचार मांडतात. कोणता? ते म्हणतात, समाजरचना बदलावी, संत बोधावरी मांडणी करावी. जोपर्यंत समाजरचना विषम आहे तोपर्यंत संतांचे विचार हवेतच विरून जातील. म्हणूनच त्यांनी ग्राम कुटुंब योजनेचा एक ठोस आराखडा दिला. हो, एक व्यावहारिक आराखडा. ही निव्वळ कल्पना नाहीये, ही एक प्रॅक्टिकल ब्लूप्रिंट आहे. या योजनेची मूळ कल्पना काय आहे? ग्रामकुटुंब म्हणजे नेमकं काय? मूळ कल्पना खूप सोपी आहे आणि तितकीच सुंदर आहे. सर्व गावची कुटुंब एक. संपूर्ण गाव हे एक कुटुंब. हो. आता कुटुंबात आपण काय करतो? प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार हातभार लावतो आणि मिळकत सगळ्यांची असते, बरोबर? बरोबर. तसंच गावातील प्रत्येक व्यक्तीनं, मग तो श्रीमंत असो वा गरीब, बुद्धिमान असो वा मजूर, त्याने आपली शक्ती, बुद्धी, संपत्ती आणि कला गावाच्या सामूहिक हितासाठी वापरायची आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. हे ऐकायला खरंच खूप आदर्शवादी वाटतं. पण आजच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, तिथे हे प्रत्यक्षात कसं आणायचं? हो, प्रश्न आहे. याची काही ठोस पावलं त्यांनी सांगितली आहेत का? हो, त्यांनी अतिशय सविस्तर आणि व्यावहारिक योजना मांडली आहे. याचं पहिलं सूत्र आहे संसाधनांचे एकत्रीकरण. म्हणजे? श्लोकात ते स्पष्ट सांगतात, धन द्यावे धनवानांनी, भूमी द्यावी जमीनदारांनी, श्रम द्यावेत मजुरांनी, ओके. बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी, कला द्यावी कलावंतांनी, सेवा करावी वैद्य डॉक्टरांनी. म्हणजे प्रत्येकाने आपल्याकडे जे काही आहे ते गावाच्या सामायिक तिजोरीत जमा करायचं. आणि याचं दुसरं सूत्र म्हणजे सामुदायिक श्रम. ही कल्पना आजच्या क्राऊड सोर्सिंग किंवा कम्युनिटी व्हॉलंटिअरिंगपेक्षा फार वेगळी नाहीये, नाही का? अगदी बरोबर. किंबहुना ही त्याची मूळ भारतीय आवृत्ती आहे असं म्हणू शकतो. माझ्या लहानपणी गावात श्रमदान करण्याची पद्धत होती. रस्ता दुरुस्त करायचा असेल किंवा मंदिराची साफसफाई, अख्खं गाव एकत्र यायचं. हो. तुकडोजी महाराजांना नेमकं हेच अपेक्षित होतं. ते म्हणतात की गावात अगदी साधू, भक्त किंवा विद्वान यांनी सुद्धा कष्टाशिवाय खाऊ नये. खरंय. उलट त्यांनी इतरांसमोर आदर्श घालून द्यावा. फक्त जो वृद्ध आहे किंवा आजारी आहे त्याची जबाबदारी संपूर्ण गावाने घ्यावी. इथे कामालाच भक्ती मांडण्याचा विचार पुन्हा एकदा ठळकपणे दिसतोच. जसं गोरा कुंभार मडकी घडवताना हरिनाम घेतो, पण आपल्या कामात म्हणजे मडकी घडवण्यात अजिबात बेईमानी करत नाही. हो,
तीच खरी भक्ती आहे. आपापलं काम प्रामाणिकपणे आणि समाजाच्या हितासाठी करणं हीच ईश्वर सेवा. या योजनेचं तिसरं महत्त्वाचं सूत्र आहे स्वयंपूर्णता आणि सहकार. गावाला लागणाऱ्या सर्व वस्तू शक्यतो गावातच तयार व्हाव्यात असं ते म्हणतात. आणि याला जोडूनच त्यांनी गावाचं एकच दुकान ही संकल्पना मांडली आहे. हो. 1 मिनिट. गावाचं एकच दुकान म्हणजे हे ऐकल्यावर तर अनेकांना मला वाटतं साम्यवादाची आठवण येईल. हो, हा प्रश्न येणं खूप स्वाभाविक आहे आणि अनेकांना तसं वाटू शकतं. पण इथे म्हणजे तुकडोजी महाराजांच्या विचारात आणि ज्याला आपण राजकीय साम्यवाद म्हणतो त्यात एक मूलभूत फरक आहे. काय फरक आहे? कसं आहे ना, साम्यवाद अनेकदा राज्यनियंत्रित असतो, म्हणजे सगळं सरकार ठरवतं. बरोबर. पण तुकडोजी महाराजांची जी संकल्पना आहे ती सामुदायिक मालकीवर आधारित आहे. ती स्वयंस्फूर्त आहे. अच्छा, लोकांनी एकत्र येऊन ठरवायचंय. हो. गावात जे काही उत्पादन होईल, धान्य, कापड, वस्तू, ते या एकाच दुकानात जमा होईल आणि तिथूनच सर्वांना गरजेनुसार वाटप होईल. आणि नफा? यातून जो काही नफा होईल तो कोणा एका व्यक्तीचा नसेल तर तो संपूर्ण गावाचा म्हणजे सर्वांच्या मालकीचा असेल. म्हणजे हे आजच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा कम्युनिटी सपोर्टेड ॲग्रिकल्चर सारखं आहे. अगदी, जिथे उत्पादक आणि ग्राहक एकत्र येऊन व्यवस्था चालवतात आणि फायदा सगळ्यांमध्ये वाटून घेतात. बरोबर. यामुळे काय साधतं तर गावात कोणीही बेरोजगार राहणार नाही, कोणी उपाशी झोपणार नाही आणि कुणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही. ही एक अशी व्यवस्था आहे जिथे ही एक अशी व्यवस्था आहे जिथे व्यक्तीचा विकास हा समाजाच्या विकासाशी इतका जोडलेला आहे की तुम्ही एकटे मोठे होऊच शकत नाही. तुम्हाला संपूर्ण गावाला सोबत घेऊनच पुढे लावा लागेल. वैयक्तिक स्वार्थ आणि सामूहिक हित यांची अशी काही सुंदर सांगड घातली आहे की एकाच्या प्रगतीतच दुसऱ्याची प्रगती आहे. तर मग या ग्रामकुटुंबाचं अंतिम ध्येय काय आहे? आपण सुरुवात गावापासून केली, पण हा विचार फक्त गावापुरता मर्यादित नाही, बरोबर? अजिबात नाही. सुरुवात गावापासून करायची आहे कारण ती एक व्यावहारिक आणि लहान एकक आहे. हो. जिथे हे प्रयोग करणं शक्य आहे. पण ध्येय खूप मोठं आहे. त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं सूत्र दिलं आहे जे या संपूर्ण योजनेचं सार आहे. काय आहे ते? अधिक व्यक्ती म्हणून आपलं गाव सुखी, स्वयंपूर्ण आणि आदर्श करायचं. मग अशी अनेक गावं आदर्श बनतील तेव्हा देश आपोआपच बलवान आणि सुखी होईल. आणि जेव्हा देश सुखी होतील तेव्हा संपूर्ण विश्वात शांती नांदेल. अगदी बरोबर. ही खालून वर जाणारी म्हणजे बॉटम ऑफ विकासाची प्रक्रिया आहे. हो. आज आपण थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली म्हणतो. त्याचं हे मूळ भारतीय रूप आहे. तुकडोजी महाराज विचारतात की ज्याला आपल्या गावाचा धर्म कळला नाही त्याला विश्वधर्माचं वर्म कसं कळणार? खरंय. सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या गावापासूनच करायला हवी. हो. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी जे म्हटलं होतं, हे विश्वची माझे घर, त्याचं हे एक सुंदर प्रात्यक्षिक आहे. हो, पण ते म्हणतात की आधी आपलं गाव, आपलं घर बनवा, मग हाच विचार विश्वव्यापी होईल. अगदी. खरा विकास तो नाही जिथे एकाने माळी बांधली आणि बाकीची घरं पडून गेली. खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने संपूर्ण गाव एक नंदनवन बनतं. महाराज म्हणतात की याच सामूहिक जीवनातून, याच व्यवहारातून खरा ब्रह्मरस, खरा आनंद सर्वांना मिळेल. म्हणजे परमार्थ आणि व्यवहार वेगळे नाहीत. समाजाच्या भल्यासाठी केलेला प्रत्येक व्यवहार हाच खरा परमार्थ आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून केवळ काही तात्विक विचार मांडले नाहीत, तर एका आदर्श, समतावादी आणि सुखी समाजाच्या निर्मितीचा एक अतिशय व्यावहारिक आणि तपशीलवार आराखडा दिलाय. बरोबर. त्यांनी वैयक्तिक साधनेपेक्षा सामुदायिक जीवनाला आणि निष्काम सेवेला सर्वोच्च महत्त्व दिलं. त्यांच्या मते खरं अध्यात्म हिमालयात जाऊन सापडत नाही, तर ते आपल्या गावात, आपल्या लोकांमध्ये राहून त्यांच्या सेवेतच सापडतं. आत्मबोध तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो विश्वबोधात रूपांतरित होतो. बरोबर. म्हणजे जेव्हा स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांचा विचार केला जातो तेव्हाच खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. ही ग्रामकुटुंब योजना सुमारे 80 वर्षांपूर्वी मांडली गेली. आज आपण एका अत्यंत वेगवान, विभक्त आणि तंत्रज्ञानावर आधारित जगात जगत आहोत. हो. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. नक्कीच. आजच्या जगात या योजनेतील कोणती तत्वे आजही तितकीच महत्त्वाची आणि लागू होण्यासारखी आहेत? गाव ही संकल्पना आता बदलली आहे, खूप बदलली आहे. मग शहरामधील सोसायटी किंवा आपण ज्या ऑनलाईन कम्युनिटीचा भाग असतो तिथे या ग्रामकुटुंब संकल्पनेला कसं पाहता येईल? चांगला प्रश्न आहे.
तिथे संसाधनांची वाटणी, सामुदायिक श्रम आणि सहकार्याचा विचार कसा रुजवता येईल यावर विचार करायला नक्कीच हवा. धन्यवाद मंडळी, तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअर करा. तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आम्ही त्या कमेंटना प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.